मित्रांनो, तुम्हाला बघायचं का जातीभेद कधी केला होता आणि कसा केला होता आणि कुणी केला होता आणि किती ओव्हर केला होता ते ऐकू एका कवितेमधून. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग ओबीसीवाला कसा गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. बघा जातीभेद, बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता, कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. म्हणजे बघा, आम्ही त्यांच्यात बसूही शकत नव्हतो, एवढा कठोर जातीभेद होता. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. अरे हे तर सोडा, त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. म्हणजे बघा, जातीमुळं आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो, एवढा ओव्हर जातीभेद केला होता. त्यामुळे बघा, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढती का? शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यावेळेस त्यांनी केलं होतं आती. त्यावेळेस त्यांनी केलं होतं आती, पण त्यावेळेस आम्हाला कुणी नव्हता साथी. पण त्यावेळेस आम्हाला कुणी नव्हता साथी. आता यांनाच आमची आता वाटते भीती का? शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. अरे शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. अरे लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघितला जातीभेद किती कठोर केला होता. वाक्य ऐका परत ते. बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता. कारण हे महारमाग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पटतंय ना? का? कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता, त्यामुळे त्याचा कामापुरता वापर होत होता. बघा, महारमाग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता, कारण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. अरे शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबाच्या तलावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात.